श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत शिवसेना आणखी बळकट होईल. त्यामुळे त्यांना कुठेही काही कमी पडणार नाही विकासासाठी याचा शब्द या ठिकाणी देतो. आणि मी आपल्याला माहीत आहे की एकदा शब्द दिला की शब्द माझा खरा करतो. मी महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि म्हणून जो विश्वास या सर्वांनी दाखवला आहे तो विश्वास शिवसेना सार्थ करेल. धन्यवाद. सर, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका देखील आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची देखील निवडणूक असणार आहे. म्हणूनच विकासाला प्राधान्य देणारी महायुती आणि आमचा अजेंडा एवढाच आहे की या राज्याचा विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना जे काही त्यांच्या जीवनमान उंचावणं, त्यांना शासनाच्या माध्यमातून योजनांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणं हे सगळं आमचं उद्देश आणि अजेंडा आहे. त्यामुळे आमचा अजेंडा दुसरा काही नाही. त्या महाराष्ट्राचा विकास करणं, कल्याणकारी राज्य करणं. म्हणूनच सर्व मंडळी, सर्व पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये एका विश्वासाने आलेले आहेत आणि त्यांच्या संपूर्ण भागाचा विकास या पद्धतीने. आज मुंबई या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली आणि भेट घेऊन त्यांना माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली की आपण जी लाडकी भाऊ योजनामध्ये 5 महिन्याला पगार नाही आणि 11 महिन्याची पुढत आहे. यापूर्वी विचार करत असताना त्यांनी सांगितलं की उदय सामंत साहेबांनी माननीय भरपूर बघून साहेबांनी ही सगळी कल्पना दिली आहे. येत्या 4-5 दिवसामध्ये आपण या ठिकाणी मिटिंग लावून 100% योग्य तो निर्णय घेऊन पुढील वाढीव देखील आपण काढण्याचं आदिवासी या ठिकाणी रेकॉर्डिंग समाधानकारक या ठिकाणी त्यांनी बोललेलं आहे. जे बोलले होते ते लोकांनी रेकॉर्डिंग पण आम्ही दाखवून देण्यात आलेलं आहे. याबद्दल समाधानकारक आणि 100% चांगला निर्णय लागेल. धन्यवाद.